हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण? आपण काय करणार आहोत, मागच्या व्हिडिओमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशनचं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं आणि त्याच्यामध्ये फर्स्ट जे एक्सरसाइज आहे तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन घेतला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला काही सॉल्व्ह करून एक्झाम्पल बी सांगितले होते, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पण केलं होतं. आज काय करणार आहोत आपण, त्यातले राहिलेले जे दोन क्वेश्चन होतं ते दोन क्वेश्चन घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं ते सॉल्व्ह कसं करायचं आहे कसं नाही, खूप इझी प्रकारे आहे ते. त्याच्यामध्ये काही एवढं टेन्शन घेण्यासारखं किंवा अवघड असं काहीच नाहीये. तर आज आपण काय करणार, सेकंड क्वेश्चन घेणार आहोत. सेम सेकंड क्वेश्चन मध्ये ते आपल्याला काय करायचं आहे, त्याचा कॉमन डिफरन्स जे आहे तर तो कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपण बघूया आता सेकंड क्वेश्चन. तो सेकंड क्वेश्चन त्यांनी काय सांगितलं की राइट अरिथमेटिक प्रोग्रेशन whose the first term is a and common difference is d in each of the following. त्यांनी काय क्वेश्चन दिलाय, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की त्यांनी a दिलाय आणि d दिलाय. तर आपण बघूया क्वेश्चन फर्स्ट घेऊ. तर a इक्वल टू 10 and d इक्वल टू त्यांनी काय दिलाय 5 दिलाय. म्हणजे यांनी a म्हणजे काय फर्स्ट टर्म दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं d दिलेला आहे. तर आपण बघूया आता a इक्वल टू t1 इक्वल टू 10. a म्हणजे काय असतं, त्याची जी फर्स्ट टर्म असते ना तर ती फर्स्ट टर्म a असते आणि त्याचा जो डिफरन्स आहे तो d असतोय. आता यांनी t1 दिलेला आहे, आपल्याला काय करायचं आता t2 फाइंड करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही t2 फाइंड करता त्यावेळेस काय करायचं, फर्स्ट टर्म जी असते तर ती प्लस d म्हणजे काय येतं, फर्स्ट टर्म आपल्याला किती दिली आहे त्यांनी 10 प्लस डिफरन्स किती आहे 5 म्हणजे किती येणार आहे 15. सेम t3 इक्वल टू t2 प्लस d म्हणजे 10 प्लस 5 इक्वल टू 15. सॉरी 10 प्लस 5 15, 15 5 15 प्लस 5 20. सेम t4 इक्वल टू t3 प्लस d इक्वल टू 20 प्लस 5 म्हणजे किती 25. म्हणजे ह्यांचं फायनली जे आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आलेलं आहे इथं 10, 15, 20, 25. हे त्यांचं फायनली अरिथमेटिक प्रोग्रेशन आलेलं आहे 10, 15, 20. याच्यामध्ये आता काय करू आपण, सेकंड क्वेश्चन घेऊ. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये झालेलं आहे, अजून त्यातले एक दोन एक्झाम्पल घेतो मी. त्यांनी सेकंड मध्ये काय सांगितलंय की a इक्वल टू -3 आणि d इक्वल टू 0 सांगितलंय. म्हणजे याच्यामध्ये कॉमन डिफरन्स म्हणजे काय आहे 0 आहे. फर्स्ट टर्म म्हणजे काय तुमची -3. याच्यात तुम्ही समजून जाऊ शकता की तुमचं t1 सुद्धा -3च आहे, t2 पण -3च आहे आणि t3 पण -3च आहे. सॉल्व करू. तर t1 इक्वल टू -3 सांगितलंय आणि d इक्वल टू 0 म्हणजे ज्यावेळेस t2 काढताना काय t1 प्लस d इक्वल टू -3 प्लस 0 म्हणजे काय -3. सेम t3 सुद्धा काढायला गेला तुम्ही t2 प्लस d इक्वल टू -3 प्लस 0 इक्वल टू -3 आणि t4 काढायला गेला तर काय t3 प्लस d इक्वल टू -3 प्लस 0 इक्वल टू -3. म्हणजे तुमचं अरिथमेटिक प्रोग्रेशन जी येणार आहे ती -3, -3, -3, -3. म्हणजे तुमचं फायनल आन्सर जे आहे ते काय येणार आहे -3. म्हणजे -3, -3, -3 हे तुमचं अरिथमेटिक प्रोग्रेशन येणार आहे, जे की तुम्हाला क्वेश्चन बघून सांगितलं होतं. जर तुमचा डिफरन्स जर 0 असेल तर तुमच्या चारही टर्म सेम ॲज इट इज येणार आहेत. त्याचे बाकीचे क्वेश्चन जे आहेत मित्रांनो तुम्ही आता त्यात अजून एक आहे थोडं टफ लेवल दिसतोय मला.
त्यामुळे तुम्हाला मी एक थर्ड त्याच्यामध्ये सुद्धा घेऊन दाखवतो, जेणेकरून तुम्हाला काय वाटणार नाहीये. हे दिसायला थोडं टफ लेवल दिसते, पण ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल मध्ये सॉल्व्ह करायला जातात तर ते खूप इझी लेवलला असते. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट दिसण्यावर आणि बघण्यावर जाऊ नका. जोपर्यंत तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट करत नाही तर तोपर्यंत तुम्हाला ती टफच वाटणार आहे, पण ज्यावेळेस तुम्ही करायला चालू करताल त्यावेळेस ती इझी होऊन जाते. तुमचा हे दिलाय -7 अँड डी दिलाय तुमचा 1/2. सॉल्व करू तर t1 इक्वल टू a इक्वल टू -7 अँड d इक्वल टू 1/2. तर तुमचा t2 काढू तर t2 काढण्यासाठी t1 प्लस d इक्वल टू -7 प्लस 1/2. म्हणजे इथं दोन्हीचा आधी छेद समान करून घ्यायचा, म्हणजे 7 दुनी 14 -14 प्लस 1 डिवायडेड बाय 2. म्हणजे इथं काय येणार आहे -13/2. t3 इक्वल टू t2 प्लस d म्हणजे काय -13/2 प्लस 1/2 म्हणजे -13 प्लस 1 डिवायडेड बाय 2. इथं दोन्हीचा छेद 2 असल्यामुळे ते कॉमन मध्ये येणार. -13 तून 1 गेला -12/2. बे 12 म्हणजे -6. सेम t3 इक्वल टू t4 इक्वल टू t3 प्लस d इक्वल टू -6 प्लस 1/2. म्हणजे -6 दुनी 12 प्लस 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे -11/2. हे झालं तुमचं फायनल आन्सर, जे की तुमचं अरिथमेटिक प्रोग्रेशन जी येणार आहे तर ते काय येणार आहे -7, -13/2, -6, -11/2. हे झालं तुमचं फायनल आन्सर. हॅलो मित्रांनो, तर माझ्या एक स्टुडंटने मला क्वेश्चन विचारला होता की इथं तुम्ही हाफ संख्या घेतली होती तर ती फुल संख्या का घेतली नाहीये. तर तुम्हाला सांगतो की तुम्ही एक्झाम मध्ये ही फुल संख्या जर लिहिली तरी काही इश्यू येत नाहीये, पण जर तुम्हाला त्याचं जर अर्ध करायचं असेल तर तुम्ही -7, इथं 13चा अर्ध किती होतोय -6.5 पण करू शकताय, -6, -5.5 सुद्धा करू शकताय. जर तुम्ही फुल संख्या लिहिली तरी त्याच्यामध्ये काही इश्यू येत नाहीये, आणि तुम्ही याला हाफ संख्या करून लिहिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाहीये. तर याच्यामध्ये मी सेकंड क्वेश्चन सॉल्व केला. जे रिमेनिंग क्वेश्चन राहतात ते तुम्ही सॉल्व करा. आता मी काय करतोय त्यामध्ये थर्ड क्वेश्चन घेतोय. ह्याच्यामध्ये थर्ड क्वेश्चन का दिलाय त्यांनी, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही हे फाइंड आउट करा आणि तुमचं जे फायनल डिफरन्स जे आहे तर तो फाइंड आउट करा. क्वेश्चन 3 मधलं फर्स्ट येतो 5, 1, -3, -7. त्याच्यामध्ये तुम्ही बघताना जी फर्स्ट टर्म जी आहे तर फर्स्ट टर्म कोणती आहे a इक्वल टू t1 इक्वल टू 5, सेम t2 इक्वल टू 1, t3 इक्वल टू -3 आणि t4 इक्वल टू -7. तर डिफरन्स काढायचं मतलब काय t2 t1 इक्वल टू तुमचा t2 किती 1 -5 म्हणजे किती आला -4. सेम सेकंड डिफरन्स काढायचं मतलब t3 t2, t3 किती -3, -1 म्हणजे -4. सेम थर्ड डिफरन्स जे आहे तर काय t4 t2, t4 किती तुमचा -7 -3 म्हणजे काय -7. हे मायनस इंटू -3 किती येते
प्लस 3 म्हणजे काय आला -4. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे करताना की फर्स्ट टर्म इक्वल टू किती आलेली तुमची 5, जे कॉमन डिफरन्स आला किती -4. तर ह्याच्यामध्ये काय तुमचा फर्स्ट टर्म जी आलेली आहे म्हणजे काय T1 तुमचा इथे 5 आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉमन डिफरन्स चेक करत असाल तर किती आलेला आहे तुमचा -4 आहे. तुम्ही बघितला तुम्हाला क्वेश्चन ज्यावेळेस रीड केला त्यावेळेस थोडं टफ वाटलं असेल की त्यातली फर्स्ट टर्म कोणती आहे, त्याचा डिफरन्स काय आहे. हे एक्झाम मध्ये तुम्ही असे क्वेश्चन बघून थोडं गोंधळतात, पण जर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जर सॉल्व्ह केले असेल तर खूप इझी आहे. फर्स्ट टर्म म्हणजे काय आहे, जी तुम्हाला पहिली संख्या दिली आहे ती म्हणजे तुमची फर्स्ट टर्म आहे. जर तुम्ही ह्याच्यामध्ये बी चेक केला की ह्याच्यातून 1 मधून 5 गेले -4 राहतात, -3 मधून -1 जर आला तर -4 होतात. कारण मायनस मधून मायनस केलं तर ते मायनस ऍड होतात, आणि जर मायनस मधून प्लस व्हॅल्यू केली तर ते मायनस होऊन जातात. तर सेकंड क्वेश्चन घेऊ त्याच्यामध्ये. हे बघता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघता क्षणी कळण की 0.06 प्लस 0.09 मायनस 0.09 मधून 0.6 गेले तर किती आहे 0.3. म्हणजे ह्याच्यामधला जी कॉमन डिफरन्स आहे, जर 0.9 मध्ये 0.3 ऍड केले तर 1.2 होतंय, 1.2 मध्ये ऍड केले तर 1.5 होतंय. म्हणजे तुमचा डिफरन्स जे आहे तो 0.3 येणार आहे. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म जर तुम्ही बघितली तर काय येणार आहे 0.6 येणार आहे. जसे की आता बघू आपण सॉल्व केलं तर तुमचा a इक्वल टू किती आहे T1 किती आहे 0.6. सेम T2 जर बघितला तर 0.9 येतोय, T3 केला तर 1.2 and T4 1.5 येतोय. म्हणजे कॉमन डिफरन्स जर बघितला तुम्ही T2 मायनस T1 म्हणजे 0.9 मायनस 0.6 म्हणजे काय येतंय 0.3. सेम सेकंड डिफरन्स जर चेक केला T3 मायनस T2 इक्वल टू 1.2 मायनस 0.9 येतो किती 0.3. सेम थर्ड डिफरन्स जर घेतला T4 मायनस T2 1.5 मायनस 1.2 म्हणजे किती येते 0.3. तर तुमचा कॉमन डिफरन्स D घेतला तर किती येते 0.3 येते. आणि फर्स्ट टर्म जर चेक केली ती 0.6 म्हणजे ही तुमची झाली फर्स्ट टर्म. ह्याच्यामध्ये जर तुम्ही 0.3 ऍड जर करत गेले तर तुमचं येतंय फायनल आन्सर. जर तुम्ही सेकंड टर्म जर बघत गेला तिथं काय येणार होतं इथं 1.8 आणि त्यानंतर 2.1 तुम्ही जर त्यामध्ये ऍड करत गेलात तर हे झालं तुमचं. अजून एक त्याच्यामध्ये जर घ्यायचं झालं क्वेश्चन तर पुढचं एक थोडं टफ लेवल दिसतंय ते घेऊन टाकू आणि इथं फर्स्ट एक्सरसाइज जी आहे ती कंप्लीट म्हणून सांगू द्या. इथं जर चेक करायचं झालं तर डिफरन्स जर कॉमन धरला तर 1 नंतर 3 म्हणजे एकात जर 2 ऍड केले तर 3 येते, तर 3 2 ऍड केले तर 5 येते, 5 ऍड केले तर 7 येते. म्हणजे इथं तुमचं 2.4 म्हणजे 1.2. a इक्वल टू T1 इक्वल टू काय आहे तुमची 1.4 म्हणजे तुमची फर्स्ट टर्म जे आहे ते काय इथं 1.4 आहे. T2 काय आहे तुमचा 3/4, T3 काय 5/4 आणि T4 काय 7/4. जरी तो कॉमन डिफरन्स जर चेक करायला गेलात तुम्ही तर
T2 मायनस T1 इक्वल टू 3/4 मायनस 1/4 म्हणजे काय येतं 3 मायनस 1/4 म्हणजे काय येतं 2/4 इक्वल टू काय येतं बेकबे बेदुनी म्हणजे 1/2. सेम सेकंड डिफरन्स जर घेतला तुम्ही T3 मायनस T2 म्हणजे T3 किती तुमचा 5/4 मायनस 3/4 म्हणजे 5 मायनस 3 डिवायडेड बाय 4 म्हणजे इथं काय 2/4 म्हणजे काय 1/2. सेम थर्ड डिफरन्स जर घेतला तुम्ही T4 मायनस T3 तर 7/4 मायनस 5/4 सेम 7 मायनस 5 डिवायडेड बाय 4 म्हणजे इथं काय 2/4 म्हणजे काय तर 1/2 म्हणजे तुमचा जे कॉमन डिफरन्स आहे तो काय येणार आहे तुमचा 1/2 येणार आहे. फर्स्ट टर्म जे आहे ते काय 1/4 म्हणजे कॉमन टर्म जर घेतली तर तुमची 1/2 म्हणजे तुम्ही 0.5 सुद्धा त्याला म्हणू शकतात. फर्स्ट टर्म जर घेतली तुमची तर किती आहे 1/4 याला तुम्ही 0.25 सुद्धा म्हणू शकतात मिनिमाइज करून. तर अशा प्रकारे आपला जे फर्स्ट चॅप्टर आहे तर फर्स्ट चॅप्टर मध्ये थर्ड चॅप्टर मध्ये फर्स्ट एक्सरसाइज आपली कंप्लीट झालेली आहे. जर तुम्हाला काही वाटत असेल इश्यू असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय. जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये सुद्धा शेअर करा. जर तुम्हाला काय वाटत असेल त्याच्यामध्ये अजून डेव्हलप करायचं चेंजेस करायचे तर किंवा टीचिंग मध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचं जर वाटत असेल तुम्ही ते सुद्धा मला सजेशन देऊ शकताय. मी त्याच्यात अजून सुद्धा चेंजेस करू शकताय. चालतंय भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.